कूलर असो व्यवस्थित पाहायचं आधीच. ते व्यवस्थित होतं ते. आतापर्यंत त्याला करंट नाही आला. आताच तर त्याला काय झालं हे? काय हे करंट लागला ते. कस काय? हे बंद कर पहिलं, सर्वात पहिले. ते काढले. पण मी पहिले पाहतो तुम्ही इथे आहे ना वरती. आता लागला ना मला. पहिले बंद करायचं मग पाहायचं काय असतं तर. काय झालं नेमके? गळवा ठेवायला गेली. हा हाताला मुंग्यास आले. मुंग्या आल्या का? पाहा लागेल पहिले नेमके काय झालं काय नाही तर. कसं काय मुंग्या आल्या बरं? करंट लागला का काय? हे असं बाप रे बाप. काय झालं कसं काय अचानक? पाणी पुरं जे आहे फ्रीज वगैरे पाहा लागेल. हा चेक करावं लागेल. हो एवढा असं फक्त गळवा ठेवतो म्हटलं ते आवडलं थंड पाणी. पहिले पाच तरी आपण एक याच्या आधी फ्रीज पाहून लावला होता, चेक करून लावला होता की बा करंट वगैरे आहे का. अरे इकडे राजकडे अचानक करंट लागलेला आहे. नेमके काय झालं काही समजत नाहीये. असं एकदम झालं मुंग्या आले. हो ना. झालं मला. अर्थिंग मारला का काय झालं? अर्थिंग कारण रोजच ठेवतो ना तू. रोज ठेवते मी. रोज काही नाही झालं ना आज कसं काय अचानक इकडे? पाणी कोमट झालं. बरं ना कधी पाणी कोमट झालं म्हटलं ते एक गळवा पण कॅन असतं नाही कसं काय एवढं कोमट झालं त्यातलं पाणी. एक गळवा ठेवतो म्हटलं. इकडे चेक करायला लागेल नेमके काय आहे काय नाही तर. मला असं कसं तरी उलट. ते आहे ना करू टेस्टर आहे ना आपल्या घरी. घे बरं टेस्टर पाहू दे इकडेच. टेस्टर इकडं काय झालं काय नाही नेमके समजत नाही का. होतं ना इथं राहते आपलं पायगल. स्वराज पण आहे इकडं. चेक करावं लागेल नेमकं काय झालं तर. हां आणि चप्पल. मला पहिले काहून की मला खूप वेगळं वाटलं. अर्थिंग कसं झालं एकदम. राधिकाला आता नेहमी असते बरं तसं पण आज कसं काय झालं काही समजून नाही राहिलं अचानक. इथं ओलं आहे बरं पाहिजे. हो ना पाणी सांडलं पुरं. नाही ना मी तिथे नाही चालते. तिकडे पाहू चेक करतो. वेगळं वाटलं तिथं. तरी म्हणतो 100 वेळा की बा व्यवस्थित पाहायचं. फ्रीज असो कूलर असो व्यवस्थित पाहायचं आधीच. ते व्यवस्थित होतं ते. आतापर्यंत त्याला करंट नाही आला. आताच तर त्याला फ्रीजर मध्ये अंदर आतमध्ये आहे बरं आरामशीर. पाहावं लागेल 1 मिनिट आता काय आहे काय नाही तर. बघा इकडं राधिकाला अचानक जे आहे फ्रीजचा करंट आला. हे इथं अर्थिंग आला का काय तर. इथं वरतं नाही आहे. थोडंसं इथं बारीक वाटत आहे. हे इथं पा बरं इथं हात लावला होता. हो ना आहे ना अर्थिंग आहे. आहे का? तर मित्रांनो बघा इकडं जे आहे फुल अर्थिंग वाटत आहे. कसं काय आलं कसं काय नाही तर. तिथं लाईट लागू राहिलीच. हे बा फुल अर्थिंग फुल करंट आहे फ्रीजला. आणि इकडं बघा हे कुल्फ्या वगैरे काय ठेवलं काय नाही पूर्ण पगडलं इकडं. अरे बाप रे बाप. हे बाय कुल्फ्या वगैरे सर्व पकडल्या आता आता पण लय वेळा पुसतो ना आम्ही. मग आम्ही तर रोज ठेवतो. ते खाली ठेवतो पण वर नाही ठेवतो. इथं वर ठेवलं पाणी आज. पण हे पाय ना चौकून आहे. इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे. हो हे पाय एकदम ठेवल्याबरोबरच हात इथं पण अर्थिंग आहे. जास्त नटाला फुल आहे. डायरेक्ट मग आता इकडं पाहू द्या खाली नाही आहे. मला वाटते स्टील एवढं लागते ना. किती एवढं नाही खाली नाही आहे. नाही का? वरच्या फ्रीजरमध्ये जास्त आहे. हे पण बापरे पूर्ण. आणि तुम्ही मित्रांनो बघा असं आहे कधी पण काय होऊ शकते त्याच्यामुळे 8 दिवसात तुम्ही टेस्टरनं चेक करा. नाही पण 2-3 दिवसात तर चेक करायच पाहिजे उन्हाचं. बरोबर हात नाही. हे आपली लाईन नाही वाटते व्यवस्थित. नाही याला स्पेशल बोर्ड असते. मग गेल्या कुठं? हे इथं आहे. किती आहे पहा बरं. बंद करायला लागेल आणि ते एक तर बंदच राहू दे आता चालूच नका करू त्याला. नाही का वेगळं बोर्ड असते आपण याच्यात टाकून. ते हात नको लावू त्याला थांब काढू दे पहिले. आणि याच्यानंतर जे आहे आता जोपर्यंत आपण ते दाखवत नाही कोणाला तोपर्यंत हात लावू नका त्याला. बंदच राहू दे. काढून घ्या. तसंच करावं आता बंद ठेवला. बंद केला. मला तर फ्रीजला हातच नाही लावत राहिला. एकदम अरे बरं तर बरं जरच्या निभावलं ते. तर ते खराब अरे राहते. आता जास्त काय काही असतं तर तिकडे सुराज पाहिजे ना. आपण का घरामध्ये चप्पल वापरतो का? आधी ठीक होतं थोडंसं वापरत जाईल. सुराज हे होतं समजा आज बरं जर जसं कळलं चर्चेच्यानं.
नाही तर हा, किती सुराचं कोंबड झालं तसं तर प्रॉब्लेम पाणी असते ठेवतो. माहिती ते आहे का? वर नाही होता आपण. नाही मी आज फ्रीजरमध्ये ठेवलं. जास्त ॲक्शन वाचलाच नाही तर आता बस आता बंद झाला असं. आपल्या वेळेस करून शिक नाही तर बरं. कारण मागंही आपण खंडोबाच्या वेळेस गेलो होतो तेव्हाही राधिकाची साडी जळाली होती. हाच टाइम होता वाटते तो मे महिन्यातलाच होता ना का एप्रिल महिन्यातला होता? एप्रिल महिन्यात हो आज पुस महिन्यात. पुस महिन्यात मदत केली. पुस महिन्यात लिहिलं. हां. पाच आता स्वराज मला वाटलं का करंट येणार नाही. आता कूलरला चेक करून घ्यायला लागलं ना आपल्याला चौकडच. फ्रीज कूलर थंडाचं जे ठिकाण असते नेहमी हात लावतो आपण तिथं. कधी पण अर्थिंग येऊ शकते त्याच्यामुळे चेक केल्यावर बरं राहते. नाही आले नाही ते कुठं जाळीला नाही ना हे इथं हे हात तिथं नाही यायला काही नाही आहे. कूलरला नाही आहे काही. कूलरला नाही आहे फक्त फ्रीजलाच करंट आला. ते स्पीड लावून टाकलं. इकडे काहीच नाही आहे. आता कसं आई जाते नेहमी आता राधिका पण दोघी जाते जणी काढतो. मग दोघी जण चालत भाजीपाला राहतात ठेवतो. ना. नाही का? मग दोघी तिथं भाजीपाला दोघी काढतो. सफाई करता समजा हाताने पुसता. आता फ्रीजच पुसणार होती मी. अचानक आता बघ इकडे काय मोठी आज टळलं देवाचं विघ्न होतं काय तर थोडं शकतो ना नाही तर बस आता बस नका, जाऊ दे. बंदच करून टाक. दूध आणून जा याच्यातलं. भाजीपाला टोपल्यात ठेवतो. ते दुरुस्त. दाखवून देतो ना ते एक वेळेस करायला लागेल दुरुस्त चेक करत राहायला लागत जाईल कारण होऊ शकते की आपल्या लाईनचा प्रॉब्लेम असू शकते. कारण लाईनचं पण आहे थोडंसं त्याला स्पेशल बोर्ड कर. स्पेशल हा ते पण असू शकते. मग ते लाईट कुठं लावा. नाही ते बोर्ड भेटते ते वेगळं लागणार नाही. काऊन की वेगळंच बोर्ड असते फ्रीजला. आपल्याला वाटलं चालून गेलं हो चालून. आपलं लाईनचं तसं आहे. आता गॅसचंही मागं तसं झालं होतं. गॅस पेट्रोल केले तेव्हा पण तसं झालं होतं. आणि लाईनचा तर विषय कसं थोडंसं वाटते बाहेर वगैरे असेल तर पण आज पण तर घडलं नाही ना असं आजच घडलं ना अचानक. तेच तर ना. करत कसं आहे? काल ठेवलं मी पाणी असं नाही काल नाही काल ठेवलं काल नाही आलं काहीच नाही आजच आलं ना. आज झाला अचानक असं अर्ध. व्होल्टेज कमी जास्त होतं नका झाला लाईन. तरी पण आता जर म्हटलं ना तर हे बघा इकडं अर्थिंगमध्ये करंट येते का पाहावं लागणार आहे कारण कधी का होते दोन्हीकडे करंट असते बघा. इकडं पण आहे इकडं इकडं नाही. तेच ना त्याच्यात. हां एक असते एक नसते त्याच्यामुळे लाईनचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हां एकातनी आहे एकातनी नाही आहे. नाही त्याचं काही नसतं. नाही नाही कधी कधी दोन्हीकडे अर्थिंग असते ना त्याच्यामुळे असते प्रॉब्लेम पण आज दोन्हीकडे नाही ना एकाच इकडे आहे ना. हे बघा येते एकाच इकडे दाखवत आहे आणि इकडं जर पाहिलं तर इकडं पण तसंच आहे. इकडं आहे आणि इकडं नाही आहे म्हणजे एका साईडला असते एका इकडं नसते. बरोबर आता आहे म्हणजे फ्रीजमध्येच प्रॉब्लेम आहे काहीतरी उद्या दाखवून द्यायला लागेल आणि दुरुस्त करून घ्यायला लागेल. नाही मोटर चालू होती मोठं चालू आहे. चालू आहे ना टाकी वगैरे भरणं चालू त्याच्यामुळंच. ठीक आहे आता फ्रीज राहू दे काही दिवस बंद. आजचं समजा आज पाय ना मंगळवार दिवस आज 20 तारीख. काय झालं बा स्वराज काय करल तू हां काय झालं काय झालं काऊन असं करताय तू काय आलं पुंडू काढायला तुला हां पुंडू काढत आहे. मान्य आली होती तशी मान्य आली होती. मान नाही आली नाही मान्य नसते हलवत ना पेलो मान्य हलवत. आज दिवा आईच लावते का दादी वगैरे लाव बाकीचं आहेच शेवट. पहा आता जपून करत जा हो ना काय. त्याच्यानंतरचे कामं पण. आणि पुरी खायची. स्वराजला काय झालं का राग आला काय तुला काय झालं बा? काय झालं पिल्लू? पाहून ना बघा. हो
काऊन फोटो काढला बाई एवढा? काय झालं तुला? पुणका कोण काढते तू असा? हो वेट लावते. काय पुणका काढाले? याला लवकर राग येते है ना, एकदम लवकर. डायजेस्ट नाही करत. लवकर खरंच राग येते लवकर आले. आहे का बा? आहे ना, लवकर राग येते बा. दातच पुंड्या करते. काही झालं वेगळं तर असं आहे. आणि इकडे पाणीपुरीची तयारी चालू आहे. कसं आहे, पहिल्यांदाच खाल्ली का? तुला खायची बा. आता असं बाहेर वगैरे जाता नव्हतं येत, त्याच्यामुळे घरीच आणली. बाहेर चांगलं असते. मग तर इकडे असं आहे, डायरेक्टच आणलं, पार्सल घेऊन आलो, कारण घरी काही बनवायला जमत नव्हतं इकडं. पण पाणीपुरी चालते का? पाणीपुरी चालते का तुला? आता काय सबन चालते. सबन चालते. चालतंय सगळं. काय काय? फक्त लिंबू केळं चालतं, मग सगळं चालते. आणि निंबू आंबट केळं पण चालतात. केळं चालतं. केळं नाही चालत. 1 वर्षापर्यंत नाही खाणार. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, 7व्या महिन्यात लिंबू आणि केळं आणि दही खायला चालते का? नाही चालत. दही हां दही चालायला पाहिजे, आंबट असते ना. कारण आपला स्वराज खाणार आहे आता. त्याला खायचं. मग हो बोल, दही खाशील तू. झाल्यानंतर 6 महिने झाले तिचे कान नाही पुढे. का तू कान ना. अरे बा, दही खाशील का लिंबू मग भात दही? तू दही खाशील का? ते कोणतं आहे आईला माहिती आहे. का? ते दोघं राम लक्ष्मण दोघे भाऊ, कोणतं गाणं आहे ते? आता नाही आठवत मला. लेक झोपायचं. तसा वेदांश हां. आणि इकडं स्वराज. स्वराज, दोघं राम लक्ष्मण दोघं भाऊ काय जेवत होते, खाऊ. दही भात लिंबू असं काहीतरी. आठवलं तुला. अरे बा, ते राम आणि लक्ष्मण आहेत का? आजीला आज भजन. गेलं. आहे ना. आजीला भजन आहे का? रोज भजन. कोणी आजीला? स्वराजच्या आजीला इकडं आईला भजन येतात, कारण भजन चौकट राही तिकडे पण. हा आई तिकडे म्हणत जात ना. हो. कुठलं भजन? आता ते मागच्या वेळेस गाणं आठवणार होती आई. हो, एकदिवस घुसून नाही. हो. मग सांग ना, एक दिवस काय आताच. नाही मग ते गाणं आठवड्यात ती घेईल मग एक. कोणतं गाणं आहे? कोणतं पाण्याचं. बरं ठीक आहे, पाणीपुरी खायचं आहे, नंतर भेटणार आहे तुम्हाला पुढच्या शूटमध्ये.